इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले जे मान्यवर आहेत ते त्यांच्या पदांमुळे आज इथे उपस्थित नाही आहेत, ठाणे वैभवच्या परिवाराचे सदस्य म्हणून उपस्थित आहेत. आणि म्हणूनच मी थोडासा राजशिष्टाचाराचा भंग करणार आहे. आणि पहिलं नाव जे मी घेणार आहे उपस्थितांचं नाव घ्यायची पद्धत असते डॉक्टर अनिल काकोडकरांचं. याचं कारण असं आहे की तेही ठाण्याचे वैभव आहेत. इतके मोठे अणुशास्त्र आपल्या ठाणे शहरात राहतं, आपल्या सार्थ अभिमान आहे त्याचा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, प्रतापजी सरनाईक, त्यानंतर मिलिंद बल्लाळ, त्यांच्या मातोश्री, त्यांचे चिरंजीव, ठाण्याचे जिल्हाधिकारी, इथे उपस्थित असलेले ठाण्यातले अनेक मान्यवर, मला आज इथे बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल मी मिलिंद बल्लाळांचा अत्यंत आभारी आहे. मला आज ठाणे वैभवबद्दल पण बोलायचं आहे, मिलिंद बल्लाळांच्या लेखांबद्दल पण बोलायचं आहे. आणि न्यायाधीश म्हटलं की काही अप्रिय पण बोलावं लागतं, ते ठाण्याबद्दल मला काही अप्रिय पण बोलायचं आहे. सर्वप्रथम म्हणजे ठाणे वैभवबद्दल. माझा जन्म ठाण्यात झाला, मी ठाण्यातच वाढलो. जरी मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून माझी नेमणूक झाली तरी 15 वर्ष 9 महिने मी नरिमन पॉईंटला तिथल्या घरात न राहता ठाण्याहून मी जात होतो. फक्त 6 वर्ष 2019 ते 2025 म्हणजे कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती झाल्यापासून ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त होईपर्यंत 6 वर्ष ठाण्याच्या बाहेर राहिलो. लहानपणाची माझी आठवण आहे, 2 ठाण्यात साप्ताहिक होती त्यावेळेला. एक म्हणजे सपा जोशींचं सन्मित्र आणि फडके कुटुंबाचं प्रतियोगी. लहानपणापासून वाचली आहेत ती. आणि मग एक असं काहीतरी एक वेगळंच प्रचंड अशी गोष्ट घडली, ती म्हणजे ऑगस्ट 1975 मध्ये अनेकांनी नरेंद्र बल्लाळांचं नाव ऐकलं होतं, कारण ते महाराष्ट्र टाइम्समधून लेखन करायचे. त्यांनी अचानक एक मोठं धाडसी पाऊल उचललं आणि ठाणे वैभव मला वाटतं 25 ऑगस्ट 75ला त्यांनी प्रकाशित करायला सुरुवात केली. हे केवढं मोठं धाडस होतं याची कल्पना मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच लोकांना येणार नाही. कारण एक वृत्तपत्र चालवायचं म्हणजे किती कठीण होतं. त्यांच्या एका पुस्तकात उल्लेख आहे, त्याचा मी मुद्दाम उल्लेख करू इच्छितो. त्यावेळेला ही आधुनिक यंत्रणा नव्हती, आधुनिक साधन सामुग्री नव्हती, म्हणून प्रत्येक पानाचे खिळे जोडायचे. आणि त्यांनी त्या आठवणीत त्यांच्या लिहिलेलं आहे की एका पानाचं वजन जवळ 40 किलो असायचं. आणि मग नाईकवाडीमध्ये एक प्रिंटिंग प्रेस होतं, तिथपर्यंत ते रस्त्यातले खड्डे सांभाळत तिथे घेऊन जायचं. असं रोजचा त्यांचं अतिशय कष्टमय अशी ही प्रक्रिया होती त्यावेळेची. आणि तिथून त्यांनी ही सुरुवात केली नरेंद्र बल्लाळ साहेबांनी. आणि आज आपण एवढं मोठं विस्तृत स्वरूप या वृत्तपत्राचं पाहतोय. आणि अतिशय आधुनिक असे उपक्रम पण त्यांनी घेतलेले आहेत. 22 त्यांनी सप्लिमेंट प्रसिद्ध करतात. पण मला सर्वात आज जास्ती बोलायचं इथे ते म्हणजे ह्या पॉइंट ब्लँक पुस्तकासंबंधी. मिलिंद बल्लाळांनी मला त्यातली 2 पुस्तकं वाचायला दिली आणि त्याचं पॉइंट ब्लँक हे जे नाव आहे ना, ते नाव सार्थ आहे असं मला वाटलं. मी थोडीशी उदाहरण आपल्याला देणार आहे मी. एक त्यांच्या लेखाचं शीर्षक आहे बापू, निवडणुकीनिमित्त सुरू आहेत सत्याचे प्रयोग. आणि पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. सध्या स्वच्छ चारित्र्याचे ब्लॅक व व्हाईट असे 2 भाग करण्यात आलेले आहेत. अजून एक फार सुंदर ते लिहिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुढाऱ्यांमध्ये न्यूनगंड असतो आणि त्या न्यूनगंडापोटी त्यांना होर्डिंगचा वापर करायचा मोह होतो. किती मार्मिक लिहिलेलं आहे त्यांनी. होर्डिंगवर बंदी घालण्याकरता मला अनेक पानं खर्च करावे लागेल निकालपत्र लिहिण्यासाठी. पण त्यांनी मला वाटतं 2 वाक्यात त्यांनी मर्म सांगितलेलं आहे की या मंडळींना न्यूनगंड असतो म्हणून ते होर्डिंगचा वापर करतात. अजून एक फार छान त्यांनी शब्द वापरलेला आहे, सर्जिकल आत्मपरीक्षण हवे. आणि असंही त्यांनी म्हटलेलं आहे, स्वच्छ हात कमी होत चाललेले आहेत. आणि अजून एक शेवटचं मी आपल्याला सांगणार आहे, वेळ कमी आहे, ते तर मला फार भावलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की थर्मोकोल आणि प्लास्टिक बंदी जुगारणाऱ्या गणेश भक्तांना गणेशांनी सुबुद्धी द्यावी. किती महत्वाचं आहे ते. कारण आपण म्हणतो की गणेश हा जो देव आहे हा
बुद्धीचा आणि विवेकाचा देव आहे असं आपण म्हणतो. आता निवृत्त झाल्यामुळे थोडंसं मी लिखाणाचा प्रयत्न करत असतो, काहीतरी लिखाण करत असतो, पण मला ह्याच्यात एक थोडंसं भर घालावीशी वाटते. त्यांनी म्हटलेलं आहे की थर्मोकोल आणि प्लास्टिक बंदी झुगारणाऱ्यांना गणेश भक्तांनी बुद्धी द्यावी असं म्हटलेलं आहे. त्यात मी थोडंसं आणखी एक ॲड करू इच्छितो. जरी उच्च न्यायालयाने प्लास्टर परीक्षा मूर्ती करायला परवानगी दिलेली असली, त्या मूर्तींचा वापर करू नये ही सद्बुद्धी मला वाटतं गणेशांनी या गणेश भक्तांना द्यावी, म्हणजे प्रदूषण कमी होईल. मला असं वाटतं मिलिंद बलवानी लिहिलं पाहिजे, लिहित राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यांनी हे जे पुस्तकं काढलेत ना, ते त्याचं मी स्वागत करतो. कारण होतं असं, आठवड्यातनं एकदा ते कॉलम लिहितात आणि मग आपण विसरून जातो ते. पण आज पुस्तकं वाचल्यानंतर त्याची व्याप्ती किती आहे, काही वेळा त्यांनी अतिशय बोचरेपणाने लिहिलेलं आहे. कारण शेवटी काय पत्रकारांकडे अपेक्षा आपल्याला तीच असते. म्हणजे इथे ते म्हटलेलं आहे, शब्दाची शस्त्रे यत्ने करू. ती बऱ्याच वेळेला त्यांनी शब्दांची शस्त्र केलेली आढळतात. आणि मला असं वाटतं की या धारदार शस्त्रांचा वापर त्यांनी असाच चालू ठेवावा. आम्ही लहानपणी ऐकायचो की नरेंद्र बल्लाळ हे सिरंग सहनिवासाचे रहिवासी आहेत. आणि त्यानंतर आज मी विचार करत असताना असं लक्षात आलं की त्या काळामध्ये सिरंग सहनिवासामध्ये अनेक सांस्कृतिक आणि इतर सर्व आघाड्यांवरती मोठं काम करणारे ठाण्यातले व्यक्ती ते राहत होत्या. आता थोडंसं मी ठाणे शहराबद्दल म्हणणार आहे. कारण ठाणे वैभव म्हटलं की ठाणे शहराबद्दल बोललं पाहिजे. ठाणे शहराचं स्वतःचं असं नेतृत्व आहे, जे आपण आज व्यासपीठावर बघतोय. आणि शुक्रवारी सकाळी कामाचा दिवस असताना एवढ्या मोठ्या संख्येने ठाण्याचे नागरिक इथे उपस्थित आहेत. काही गोष्टी ठाण्याबद्दल अशा आहेत त्या मी आवर्जून सांगितल्या पाहिजेत. मी अनेक वर्षांपूर्वी एक माहिती वाचली होती की त्यावेळेला ठाण्याचे जे महानगरपालिकेचे आयुक्त होते त्यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केला होता. आपण पाहतो हे हायवेवरती किंवा ट्रॅफिक सिग्नल आहे, तिथे छोटी छोटी मुलं भीक मागायचं काम करत असतात. दुर्दैवी घटना आहे. आणि त्यांच्यासाठी सिग्नल स्कूल नावाचा प्रकल्प त्यांनी सुरू केला होता. आणि आपण शिकतो ते असं शिकतो की आम्ही कर्नाटक राज्यामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत असताना कोविडची पहिली लाट संपल्यानंतर असं लक्षात आलं की अचानक या सगळ्या ट्रॅफिक सिग्नल जे आहेत शहरातले, बंगलोर शहरातले, तिथे काम करणाऱ्या, तिथे जे छोटी छोटी मुलं भीक मागायचं काम करत असतात. आणि म्हणून मग मी असे एक आदेश दिला की सिग्नल स्कूलची निर्मिती करावी. आणि विधी प्राधिकरण होतं कर्नाटक राज्याचं, त्यांनाही सांगितलं. त्याचे अध्यक्ष आता सध्या सर्वोच्च न्यायालयाचे माझे सहकारी न्यायमूर्ती आहेत अरविंद कुमार, त्यांना सांगितलं की तुम्ही चौकशी करायला सांगा की ठाण्यात हा प्रयोग कसा झाला. आणि मी कोर्टात पण सांगितलं की प्रेरणा घेतलेली आहे ती ठाण्याकडनं. किती चांगला प्रयोग आहे की सिग्नलवरती जी मुलं भीक मागायचं काम करतात त्यांना शिक्षणाचं काम करायचं, त्यांना शिक्षण द्यायचं काम, मोठं काम हे महानगरपालिकेने केलं होतं. त्या उपक्रमाचं काय झालं मला माहिती नाही, पण मी आपल्याला परिवहन मंत्री इथे ऐकून आवर्जून सांगू इच्छितो की बंगलोर महानगरपालिकेने इतरही महानगरपालिकांबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात, तसंही त्या महानगरपालिकेबद्दलही बोललं जायचं. परंतु त्यांनी त्यांच्या जुन्या बसेस होत्या परिवहनाच्या, त्या बसेस या कामाकरता दिल्या. त्या बसेस सिग्नलच्या जवळ कुठेतरी उभं करून त्या मुलांना जेवण देणं, आपल्याला माहिती आहे अंगणवाडी असतात तिथून लहान मुलांना जेवण दिलं जातं, त्यांना जेवण द्यायचं आणि त्यांना शिकवायचं काम करायचं, हे काम सुरू केलं होतं. त्यामुळे ठाण्यातले काही विधायक गोष्टी ज्या आहेत त्याचा मी आवर्जून उल्लेख करतो. आता काही गोष्टी न्यायाधीश असल्यामुळे स्वभाव बदलत नाही, त्यामुळे काही गोष्टी मला आज उल्लेख केला पाहिजे. कारण इतके सुजाण व्यक्ती इथे जमलेले आहेत, आपलं नेतृत्व इथे आहे. त्या ठाण्यासाठी काय करायला पाहिजे हे माझं म्हणणं, मला मांडणं अगदी 5 मिनिटात मी मांडणार आहे. आमच्या लहानपणी ठाणे हापूस हा फार प्रसिद्ध होता. आम्ही असं तेव्हा लहानपणी ऐकायचो की ठाणे हापूस हा देवगडच्या हापूसपेक्षा खूप छान असतो, खूप गोड असतो. मला वाटतं नव्या पिढीला त्याची माहिती नसेल. आता ठाणे हापूस कुठे गडप झाला, कधीतरी आपण विचार केला पाहिजे का विकासाच्या चुकीच्या संकल्पनांमुळे त्या ठाणे हापूसची झाडं गाडली गेली, याचा आपण विचार केला पाहिजे की ठाण्याचं नाव एवढं मोठं होतं, ठाण्याचा हापूस प्रसिद्ध होता, त्याचाही आपण कधीतरी गंभीरपणे विचार केला पाहिजे. आपल्याकडे कायदा आहे महाराष्ट्र राज्यात, हे सगळं भारतभर तसंच कायदे आहेत.
त्या कायद्याचा मुख्य हेतू हा वृक्षांचं संवर्धन करणं असा आहे. आज ठाण्यासारख्या शहरामध्ये आपण फक्त वृक्ष कापण्याची परवानगी द्यायचा त्या कागदाचा वापर करतो. आपण पहा, लहानपणी मला आठवतं आपला राममारुती रोड आहे, तिथे कधी उन्हाच्या झळा लागायच्या नाही, कारण दोन्ही बाजूला इतकी प्रचंड झाडी होती. आज आपण जाऊन बघा, त्यावेळेला अशी परिस्थिती, जोरात जरी पाऊस आला छत्री नसली तरी चालायचं, कारण पूर्णपणे झाडी होती. आता झाडी कुठेतरी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, ते मी न्यायालयात असताना आदेशही दिलेले आहेत की ट्री सेन्सस झाला पाहिजे, झाडांची गणती झाली पाहिजे. आज या ठाणे शहरात किती झाडं आहेत त्याची गणती झाली नाही, तर किती झाडं ही बेकायदेशीररित्या वृक्षतोड झालेली आहे त्याचा आपल्याला हिशोब कसा करणार. आणि मी एका माझ्या ठाण्यामध्ये वृक्षतोड ज्या प्रमाणात झालेली आहे त्याची तोड नाही, की प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. आणि वृक्षतोड होत असतानाच ते ठाणे हापूस कुठेतरी आता अस्तित्वात राहिलेलं नाहीये. मी एका निकालपत्रात सुद्धा म्हटलेलं आहे की एखाद्या वृक्षाची तोड करणं म्हणजे मनुष्यवध करण्यासारखं आहे, याचं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी सगळ्यांनी मिळून असं आपण काहीतरी केलं पाहिजे की ज्या योगे ठाण्याचं ज्याला आपण ग्रीन कव्हर म्हणतो ते ग्रीन कव्हर वाढलं पाहिजे. ठाणे शहरात सुदैवाने येऊरसारखी एक टेकडीचा परिसर आहे, त्याची दुर्दशा काय झाली आपण सगळेजण जाणताच. म्हणून आपल्याला ठाण्यासाठी हे वृक्ष संवर्धनाचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि अनेक गोष्टी करणं गरजेचं आहे. आपण सॅटिसच्या पुलाखाली गेला, ठाणे शहराच्या स्टेशनच्या जवळ आहे, धक्के खाल्ल्याशिवाय तिथून चालता येत नाही. 6 वर्ष माझा ठाण्याचा संपर्क कमी झाला होता. आता मी हल्ली पाहतो की ठाण्यात एक नवीन संस्कृती निर्माण झालेली आहे, ते म्हणजे उलट्या दिशेने वाहनं चालवायची. इतकं ते वाढलेलं आहे की मी एकदा वेबसाईटवर जाऊन पाहिलं की मोटार वाहन कायद्यात काही दुरुस्ती वगैरे केलेली काय शासनाने. अशा अनेक गोष्टी आपल्या ठाण्यामध्ये घडतायत. आणि ठाणे हे अतिशय समृद्ध शहर आहे. ठाण्यामध्ये अनेक मोठी माणसं आपल्याला निर्माण केलीत, त्यातली अनेक आज इथे उपस्थित आहेत. आणि म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, की कधीतरी ठाण्याच्या बाबतीत सुद्धा आपण एक विचार केला पाहिजे. आणि आज हे मी विचारमंथन का करतोय, कारण 75 वर्ष या ठाणे वैभवच्या माध्यमातून विचारमंथनच आपण करत आलेलो आहोत. मला नेहमी एक प्रश्न विचारावासा वाटतो. मी अनेक जाहीर परिषदांमधून हा प्रश्न मांडलेला आहे की विकास म्हणजे काय हो. विकास म्हणजे उंच उंच इमारती का, 36 मजली 40 मजली. विकास म्हणजे मोठे पूल का. तो विकासाचा एक छोटासा भाग असेल, पण खरा विकास कधी होतो. आपण विचार करायला पाहिजे की ठाण्याचा विकास झाला असं म्हणतो, पण या ठाण्यामध्ये सामान्य माणसाला परवडतील अशी किती घरं बांधली गेली याचा आपण विचार केला पाहिजे. जी घरं मोठमोठी होत आहेत, 40 मजली 50 मजली इमारती होत आहेत, ती सामान्य माणसाला न परवडण्यासारखी घरं आहेत. सामान्य माणसाला परवडतील अशा वैद्यकीय सुविधा किती उपलब्ध आहेत ठाण्यामध्ये. सामान्य माणसाला परवडतील अशा किती शाळा उपलब्ध आहेत. शिक्षणाच्या सुविधा किती उपलब्ध आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे, घटनेच्या 21व्या कलमाप्रमाणे प्रदूषणमुक्त वातावरण राहण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. ठाण्यात आपण किती नवीन उद्यानं बांधली. अनेक शहरांमध्ये सेंट्रल पार्क आहेत. असं एकही सेंट्रल पार्क आपल्या महानगरपालिकेने उभं केलं का? नाही केलं. कारण पार्क जर उद्यानं उभी केली तरच आपल्याला मुक्त असा श्वास घेता येईल, त्याचाही आपण विचार केला पाहिजे. कारण जर उद्यानं नसतील तर त्या शहरामध्ये सामान्य नागरिकाला मोकळा श्वास घेता येत नाही. आपल्या शहरामध्ये जवळजवळ 27 तलाव होते. त्या 27 तलावापैकी आज 15 किंवा 16 शिल्लक आहेत. त्याचाही आकार कमी कमी होत चाललेला आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. एक चांगली गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. मंत्री महोदय आपल्या व्यासपीठावर आहेत म्हणून ठाण्याचे एक जुने नागरिक जो अल्वारिस त्यांनी एक सुंदर ठाण्यावरती कॉफी टेबल बुक काढलेलं आहे. ते मध्ये मला भेटलं, त्यांनी फार चांगली संकल्पना मांडली. ती संकल्पना अशी की आपल्याकडे सेंट जेम्स चर्च आहे, मला वाटतं 400-500 वर्ष जुनं आहे. कोपनेश्वर मंदिर आहे, इतर काही मंदिर आहेत, मासुंदा तलाव आहे, जैन मंदिर आहे, अग्यारी आहे, ज्यू धर्माचं स्थान आहे. ही सगळे 300-400 वर्ष जुनी अशी ऐतिहासिक स्थळं आहेत. तर आपल्याला काही हेरिटेज वॉक करता येईल का अशी त्यांची संकल्पना आहे. इथे कलेक्टर साहेब आहेत, ते बरं आहे, त्यांनी याचा विचार करावा. पण हेरिटेज वॉक जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला रस्त्यावरनं चालता येतील असे रस्ते आणि पदपथ आपल्याला पहिल्यांदा निर्माण करावे लागतील. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ठाणे शहराच्या आज ह्या निमित्ताने आपण ठाणे शहराबद्दल विचार करूया. ठाणे शहराचा जो विचार प्रवाह आहे त्याचा विचार करूया.
आणि ठाणे शहर कसं मोठं करता येईल, सर्वार्थाने मोठं करता येईल याचा विचार झाला पाहिजे. कारण हे जे मी आपल्याला सांगतोय ते ठाणे वैभवनी जे काही केलं तर पुरं कसंच आपल्याला सांगतोय की शेवटी नरेंद्र बल्लाळ साहेबांचा किंवा मिलिंद बल्लाळ साहेबांचा किंवा निखिल बल्लाळ साहेबांचा काय ध्यास आहे की ठाणे शहर हे मोठं झालं पाहिजे आणि ठाणे शहरात विचारमंथन झालं पाहिजे आणि ठाणे शहरात विचार प्रवर्तक जे विचार करू शकतात अशी मंडळी निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हेच तर ठाणे वैभवसारख्या वृत्तपत्रांचं महत्त्व आहे. अतिशय धोका पत्करून वयाच्या 41व्या वर्षी नरेंद्र बल्लाळ साहेबांनी हे ठाणे वैभव तयार केलं आणि धोका पत्करून ही मंडळी ते चालवत आहेत आणि नवीन नवीन उपक्रम करतायत. आज सकाळीच मी काही जुनी संपादकीय वगैरे वाचत होतो. मला निखिल बल्लाळ मगाशी बोलले, मला फार तसं कौतुक वाटलं की ते अनेक नवीन विचार करतायत. मला कधी कधी असं वाटतं आपण आता सध्याची राजकीय सामाजिक परिस्थितीवरती आपण निरनिराळ्या वृत्तपत्राचे अग्रलेख वाचत असतो. मला वाटतं कधीतरी निखिल बल्लाळांना एक सूचना करायची, कधीतरी असा एक त्यांनी प्रयोग करावा की AIच्या माध्यमातून आजच्या परिस्थितीवरती लोकमान्य टिळकांनी काय आग्रह केला असता, आचार्य यात्रांनी काय लिहिलं असतं, गोविंदराव तळवलकरांनी काय लिहिलं असतं, असं काहीतरी केलं तर फार बरं होईल. अर्थात एकच आहे की लोकमान्य टिळकांनी काय लिहिलं असतं किंवा गोविंदरावांनी काय लिहिलं असतं हे खरोखरच आपण जर खरोखर त्याचा प्रयोग केला तर अनेक लोकांना ते धक्का बसेल असं काहीतरी लिखाण असेल. पण हा प्रयोग जरूर करायला हरकत नाही. मला असं वाटतं शेवटी एकच सांगतो की ठाणे वैभव हे वृत्तपत्र नाहीये, तर एक चळवळ उभी केलेली आहे, नागरिकांची चळवळ आहे. आणि मगाशी मिलिंद बल्लाळांनी जे काही सांगितलं त्याचा अर्थ तोच आहे की त्यांना ही एक चळवळ करायची आहे, एक सामाजिक भान असलेली चळवळ करायची आहे. आणि मला असं वाटतं की ह्या त्यांच्या प्रयत्नांना आपण सर्व ठाणेकरांनी अतिशय उत्साहात साथ दिली पाहिजे. पुन्हा एकदा मी ठाणे वैभवला शुभेच्छा देतो आणि एक असं निर्लसपणे त्यांनी जे काम चालवलेलं आहे 3 पिढ्यांनी त्याला आपल्या ठाणेकरांतर्फे मी मनपूर्वक दाद देतो. आणि मला इथे बोलवत आणि 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद.